नमस्कार, मी विपिन ज्ञाने. बखर शिक्षणाची या पुस्तक वाचनामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. लेखक हेरंब कुलकर्णी. आज ज्या पुस्तकाचा आपण परिचय करून घेणार आहोत त्या पुस्तकाचं नाव आहे कल्पक बनूया. लेखक डॉक्टर अशोक निरफराके. कल्पनाशक्तीचा विकास. शाळेतून मुलांची कल्पनाशक्ती विकसित झाली पाहिजे असे नेहमी म्हटलं जातं. आईन्स्टाईननेही शिक्षणातून माहितीपेक्षा कल्पनाशक्ती विकसित झाली पाहिजे असे म्हटले होते. आईन्स्टाईन म्हणाले होते, ज्ञानाचे खरे शिक्षण हे माहिती नसून प्रतिभाशक्ती हेच आहे. पण ही कल्पनाशक्ती विकसित कशी करायची याचा नेमका मार्ग सांगितला जात नाही. त्यामुळे नकळत प्रतिभा, कल्पनाशक्ती ही काहीतरी स्वर्गीय, अपवादात्मक अशी गोष्ट समजली जाते. हे उच्च प्रतीच्या शास्त्रज्ञ, कलावंत यांच्याबाबत खरेही आहे. पण प्रत्येकात प्रतिभा, कल्पनाशक्ती असते व तिचा चांगल्या अर्थाने विकासही शक्य असतो. शाळा व कुटुंबात मुलांचा असा विकास करणे शक्य आहे याचा शिक्षक व पालकांना विश्वास देणारे पुस्तक आहे कल्पक बनूया. प्रतिभा म्हणजे काहीतरी नवीन, अपूर्व निर्माण करण्याची क्षमता, जिला नित्य नवे धुमारे फुटत असतात, अशी बुद्धी म्हणजे प्रतिभा, अशी व्याख्या ते करतात. प्रतिभेचे घटक म्हणून ते ज्ञान, कल्पनाशक्ती व चिकित्सक विचार सांगतात. एखादे लहान मूल तबला वाजवते म्हणून ते प्रतिभावान नाही, तर ते कौशल्य आहे. फार तर प्रतिभेचे मूळ भांडवल म्हणता येईल. पण जोपर्यंत नवनिर्मिती होत नाही तोपर्यंत त्याला प्रतिभा म्हणता येणार नाही. प्रतिभा ही सर्वच निरोगी मुलांमध्ये असते. खोडकरपणा, गंमत करणे, चेष्टा, हजरजबाबीपणा या सर्वात प्रतिभा असते, असा विचार ते पालक व शिक्षकांना देतात. मानवी संस्कृतीचा आजवर झालेला विकास हा कल्पकतेतूनच झाला आहे असे ते सांगतात. कागदाचा, लिहिण्याचा, टोपीतील प्रकारांचा शोध यातील कल्पकतेचा विकास ते उलगडून दाखवतात. कल्पकता नेहमीच्या सामाजिक व सांस्कृतिक जगण्यात आपण कशी वापरू शकतो ही बाब ते गणेशोत्सव, नागपंचमीचे उदाहरण देऊन स्पष्ट करतात. मुलांमध्ये कल्पकता विकसित होण्यासाठी चुका करण्याची हिंमत हा सर्वात महत्वाचा गुण असे ते मानतात. जे सुमार कुवतीचे असतात ते सतत तेच काम करत राहतात, त्यामुळे चुकत नाही. जे वेगळ्या पद्धतीनं कामं करतात त्यांच्याकडूनच चुका होतात. त्यासाठी प्रश्नमूर्ती व्हा असा सल्ला ते देतात. जे मोठे कलावंत आहेत, शास्त्रज्ञ आहेत, ते अत्यंत चौकस होते याचे अनेक दाखले ते देतात. मुलांना प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन देण्यासाठी ते अनेक उदाहरणे देतात. का व कसे हे प्रश्न मुलांनी सतत विचारले पाहिजेत. त्यासाठी ते अनेक उपक्रम सुचवतात. त्यात शाळेत प्रश्नांचा तास घ्यावा, त्या तासाला प्रश्न विचारावेत, त्यानंतर एखाद्या व्यक्तीला कोणते प्रश्न विचारावेत याची यादी मुलांकडून करून घ्यावी. उदाहरणार्थ, पंतप्रधान भेटले तर त्यांना तुम्ही कोणते प्रश्न विचाराल? प्रश्नार्थक सर्वनामांची यादी करणे. पुस्तक, घर, खडू, पाने, पाढे, फ्रॉक
यांना तुम्ही कोणते 100 प्रश्न विचाराल यांची यादी करून घेणे, असे अनेक उपक्रम ते सुचवतात. गैर लागू नसलेला नेमका मार्मिक असा प्रश्न नेमकेपणाने विचारला पाहिजे. त्यानंतरच्या प्रकरणात प्रतिभा विकसनासाठी संवेदनशीलता विकसित होणे किती महत्वाचे आहे हे ते स्पष्ट करतात. इंद्रियांनी पूर्ण क्षमतेने अनुभव घेण्याला ते संवेदनशीलता म्हणतात. त्यातून चित्र, शिल्प, वास्तू, संगीत, नृत्य, क्रीडा, साहित्य यातील सौंदर्य आपण चाखू शकतो. संवेदनशील व्यक्तीला आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळे जाणवते. यातूनच अनेक शोधांचा जन्म झाल्याचे ते सांगतात. यासाठी शिक्षकांना ते विविध उपक्रम देतात. त्यात वास आलेल्या पदार्थाची यादी करा, मऊ गुळगुळीत वस्तूंची यादी, निश्चित आकार नसलेल्या वस्तूंची यादी, असे कल्पक गृहपाठ ते देतात. कल्पक विचारांची सुरुवात म्हणजे आहे त्या परिस्थितीतील अडचणी टोचणे, ती बदलण्याचा ध्यास घेणे, याला ते प्रतिभेची पूर्वअट मानतात. अशक्य वाटणाऱ्या कल्पनांची ते यादी करतात. त्यातूनच विज्ञान कथा जन्म घेतात. नवीन काही सुचण्याची पहिली पायरी ही झटकन आठवणे ही आहे. सुचणे म्हणजे एक प्रकारे विचार करणेच आहे. या दृष्टीने स्मरणशक्तीचे अनेक खेळ लेखकांनी दिले आहेत. कल्पक माणसाची निरीक्षण क्षमता चांगली असते. त्याचे विविध पैलू ते समजावून सांगतात. त्यात शक्य ती सर्व ज्ञानेंद्रिये वापरा, शक्य ती उपकरणे किंवा कसोट्या वापरा, पार्श्वभूमी किंवा संदर्भ लक्षात घ्या, विविध भूमिकांतून विचार करा, प्रयोग करून बघा, हे मुद्दे सांगून ते त्या संदर्भातील उदाहरणे देतात. कल्पनाशक्ती वाढण्यासाठी अवास्तव गोष्टी मनातल्या मनात पाहणे, ऐकणे अशी आवश्यकता असते. यासाठी लेखक कल्पना विहाराची आवश्यकता सांगतो. याचे एक प्रात्यक्षिकही तपशीलवार दिले आहे. एकच विषय घेऊन त्यात विविध कल्पना करून दाखवली आहे. कल्पकतेसाठी मुलांना एकाच विषयावर बहुदिश विचार करायला शिकवणे महत्वाचे आहे. एकाच मुद्द्याला एकाच वेळी विविध पद्धतीने उत्तर देणे, असा विचार करता येणे म्हणजे बहुदिश विचार होय. यासाठी ते विविध अक्षरांपासून चित्रे तयार करणे, आकार तयार करणे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवितात. त्याचप्रमाणे गणितातही हा बहुदिश विचार मुलांमध्ये कसा विकसित करता येईल याचीही उदाहरणे देतात. कल्पनास्फोट या प्रकरणात मुलांना विविध कल्पना करायला लावा, पण त्याच्या परिणामांचा विचार करायचा नाही किंवा मूल्यमापन करायचे नाही, असे ते सांगतात. तरच मुले मुक्त विचार करू शकतात. उदाहरण म्हणून ते तुमच्या घरात कांगारू आले तर काय कराल यावर कल्पना करायला लावतात. मुलांनी दिलेली 55 उत्तरे जशीच्या तशी दिली आहेत, ती अफलातून आहेत. तेव्हा कल्पनांची संख्या वाढायला हवी. संगीतकार राम कदम यांनी शांताराम यांना पिंजरा चित्रपटातील दे रे कान्हा चोळी लुगडी या गाण्याच्या एकूण 42 चाली ऐकवल्या होत्या. हे उदाहरण लेखक इथे देतो. त्याचप्रमाणे टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर करून त्याच्या कल्पकतेने वापर करण्यातील योजकता लेखक उलगडून दाखवतो. पर्याय देणे, एकत्रीकरण करणे, रचना बदलणे अशा प्रकारची व्यवहारातील उदाहरणे देऊन लेखक थेट समाजसुधारक अशाच प्रकारे थेट सामाजिक रचनाच बदलतात इथपर्यंत कल्पकतेला घेऊन जातो. संयोग ही कल्पना स्पष्ट करून विजातीय संयोगाची उदाहरणे देतात. कल्पना, समस्या,
परिहार कसा करावा याचे टप्पे देतात. चाकोरीत काम करत राहण्याचे मानसशास्त्र सांगून पालकांनी मुलांची कल्पनाशक्ती कशी विकसित करावी व शिक्षकांनी काय करावे याचा स्वतंत्र प्रकरणात उहापोह करतात. एकूणच हे पुस्तक मानसशास्त्रीय असूनही संकल्पनांचा बोजा न टाकता खेळ, उपक्रम यासह सोप्या सोप्या युक्त्यांनी मुलांमधील कल्पकता विकसित करता येईल हे स्पष्ट केले आहे. प्रतिभावंत हा जन्मालाच यावा लागतो असे नाही, तर कोणत्याही व्यक्तीची कल्पनाशक्ती विकसित होऊ शकते. शिक्षणातून सर्जनशील माणसे निर्माण व्हावीत असे अगम्य वाक्य आपण नेहमीच ऐकतो, पण प्रत्यक्ष घरात व शाळेत ते कसे करावे ते सांगणारे हे पुस्तक आहे. शाळेच्या ऑफ तासांचा वापर करण्याचे नियोजन प्रत्येक शाळेने करायला हवे. धन्यवाद.